यीशु का लहू जीवन है मिनिस्ट्री में आप सभी का स्वागत है। आम्ही विश्वास करत आहोत प्रभू पिता, तुझं जे वचन आहे ते सत्य आहे परमेश्वर। प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्या सोबत बोल। ओ प्रभू, तुझं वचन बियाप्रमाणे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये पेरल्या जाऊ दे। प्रभूजी महानरित्या फळ घेऊन येऊ दे। प्रत्येकांना आशीर्वादित कर पिता। प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू, येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक पिता। आमेन। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। प्रियांनो, खरंच परमेश्वर खूप महान आहे, खूप अद्भुत आहे आणि जिवंत असा परमेश्वर आहे। कसा परमेश्वर आहे? तुम्ही ज्या परमेश्वराकडे आलात ना, तो परमेश्वर खूप महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। तर आज प्रियांनो, आपण जे वचन बघणार आहोत ते खूप महत्वाचं आहे। ते वचन हे प्रियांनो की मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या परीक्षा येते त्या दोन प्रकारच्या परीक्षा येतात। किती प्रकारच्या? किती प्रकारच्या? दोन प्रकारच्या परीक्षा येतात। आणि तुम्हाला माहितीये हे खूप महत्वाचं आहे की परीक्षा ज्यावेळेस होती मनुष्याची त्यावेळेस परीक्षेच्या द्वारे, कशाच्या द्वारे? कशाच्या द्वारे? आता दोन प्रकारे परीक्षा येतात। पहिले जे आपण बघतो, आपण यास एक वचन काढूया, याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आपण काढूया आणि याकोबाच्या पत्र याचा पहिला अध्याय आणि आपण वाचणार आहोत दुसऱ्या वचनापासून। यावेळेस काढणार आहोत आपण याकोबाचं पत्र। सर्वजण समोर समोर सरकतील, थोडस मागच्यांना जागा मिळेल, मग सर्वजण समोर सरकतील। सर्वजण समोर येतील आणि आता लक्ष देऊन ऐका। तुम्हाला माहिती आहे परीक्षा ज्या आहेत ना त्या दोन प्रकारच्या। किती प्रकारच्या? किती प्रकारच्या? ज्या इम्पॉर्टंट परीक्षा आहेत, ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या महत्वाच्या परीक्षा आहेत त्या दोन प्रकारे होत असतात। आता पहिले काय सांगितलंय? याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि दुसरं वचन आपण काढूया। यास कोणा सापडला असेल तर वाचतील। माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना। तेव्हा तुम्ही आनंदच माना। काय सांगितलंय? माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला काय द्यावं लागते? तोंड द्यावं लागतं। कोणत्या परीक्षांना? कोणत्या परीक्षांना? मनुष्याच्या जीवनामध्ये अशा अनेक परीक्षा होतात आणि त्या प्रत्येक परीक्षांना मनुष्याला काय करावं लागतं? तोंड द्यावं लागतं। आणि काय सांगितलंय? तोंड द्यावं लागतं तेव्हा तुम्ही आनंदच माना। काय माना सांगितलंय? बघा वचन काय सांगतंय की जेव्हा जेव्हा तुमची परीक्षा होणार आहे त्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला काय करायचंय? काय करायचंय? आता बाजूच्याला हलवायचं आणि काय म्हणायचं? जेव्हा कधी तुझी परीक्षा होईल तेव्हा तुला काय करायचंय? आनंद। बोला बाजूच्याला म्हणायचं, जेव्हा तुझी परीक्षा होईल त्या परीक्षेमध्ये तुला आनंद करायचा आहे। किती अवघड आहे ना? अवघड आहे का नाही? हालेलुया, अवघड आहे का नाही? मला सांगा की तुमचं काय परीक्षा चालू आहे? तुमची काय चालू आहे? परीक्षा म्हणजे तुम्ही एखाद्या त्रासामधून जाते आणि त्या त्रासामध्ये तुम्हाला काय करायला सांगितलंय देवाने? आनंद। शक्य काय? तुम्ही दुःखातून जाते, कशातून जाते? आणि तुम्हाला सांगितलंय दुःखामध्ये काय करायचंय? आनंद करायचा। काय करायचंय? कसं शक्य नाही। उलट दुःखामध्ये आपण देवाला काय करतो? कोसतो। देवाला काय करतो? अरे देवा, तुला दिसत नाही का? मी एवढा तुझी प्रार्थना करणारा, मी तुझं एवढं वचन वाचणारा, मी एवढ्या गोष्टी करणारा, आणि माझ्या जीवनामध्ये काय संकट आहे, माझ्या जीवनामध्ये काय दुःख आहे, माझ्या जीवनामध्ये काय परेशानी आहे, माझ्या जीवनामध्ये काय समस्या आहे, सगळ्याला तू सोडलंय आणि कोणाच्या मागे लागलास? आणि आपण काय करतो? देवाला कोसत राहतो। देवाला काय करतो? आणि इथं बायबल सांगतोय ज्यावेळेस तुमची परीक्षा होईल त्यावेळेस तुम्ही काय करा? आनंद करा। काय करा? शक्य काय आनंद करणं? कधीच शक्य नाही। हालेलुया, हालेलुया। तर प्रियांनो, याच्या मागचं रहस्य काय आहे ते इथं काय सांगितलंय? तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो। काय? तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख, कशाची पारख? तुम्ही ज्या परीक्षेतून जाणार आहे ती परीक्षाच तुमच्या जीवनामध्ये यासाठी होत असते की तुमचा जो विश्वास आहे
त्याची काय करण्यात येते? पारख करण्यात येते. काय करण्यात येते? ज्या पण वेळेस तुम्ही कशामधून जाता? परीक्षेमधून. कशामध्ये जाता? तर प्रत्येक त्या परीक्षेमधून तुमच्या विश्वासाची काय होणार आहे? पारख होणार आहे. हालेलुया. सगळं चांगलं आहे ना, त्यावेळेस आपण एकदम नाचून गाऊन आनंदाने देवाची काय करतो? स्तुती. खरंच येशू किती चांगला आहे, खरंच देव किती चांगला आहे, देवासारखा देव नाहीये, देव खरंच खूप महान आहे, देवासारखा कोणीच नाहीये, देवले खूप सुंदर आहे, देव खूप चांगला आहे, देव खूप असा आहे, देव खूप तसा आहे. आपण काय करतो? आनंदाने त्याचं काय करतो? गुणगान गातो. हालेलुया. पण ज्यावेळेस परीक्षा आली, ज्यावेळेस काय आली? काय आली ज्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये? आणि परीक्षा पण कशासाठी येते तुम्हाला माहिती आहे? दोन प्रकारे परीक्षा. एक परीक्षा मनुष्याच्या जीवनामध्ये यासाठी येते की मनुष्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी. काय बनवण्यासाठी? काय बनवण्यासाठी? देवाला मनुष्याला एक चांगलं उत्तम असं पात्र बनवायचंय, एक चांगली गोष्ट मनुष्याच्या जीवनात देवाला करायची आहे. म्हणून देव मनुष्याला कशातून घेऊन जातो? परीक्षेमधून. कशामधून घेऊन जातो? तुम्ही बघता ना, लेकरं पहिलीला असता, त्यांची परीक्षा होती आणि मग ते कितवीला जाता? मग परत दुसरीला जाता, ते दुसरीची परीक्षा होती, मग कितवीला जाता? म्हणजे प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुमची परीक्षा होणार आहे, तुम्ही एका पुढच्या गोष्टीमध्ये जाणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तुमची जेव्हा जेव्हा परीक्षा होणार आहे, तेव्हा तेव्हा त्या परीक्षेत तुम्हाला आनंद करायचा आहे, कारण त्या परीक्षेच्या द्वारे तुम्ही पुढच्या गोष्टींमध्ये तुम्ही जाणार आहेत. हालेलुया. पण जर तुमची परीक्षा नाही होणार, तुमची काय नाही होणार, तर समजून घ्या काहीतरी गडबड आहे. समजून घ्या काय आहे, कारण तुम्ही पुढे जात नाहीये. तुम्ही कुठे जात नाहीये? तुम्ही तिथंच बसलेले. तुम्ही कुठे आहे? तिथंच आहे. हालेलुया. म्हणून नेहमी लक्षात ठेवा. इथं काय सांगितलंय? तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. काय उत्पन्न होतो? काय उत्पन्न होतो? काय उत्पन्न होतो? बाजूच्या लावना. परीक्षेमध्ये धीर धरून ठेवायचा. काय धरून ठेवायचा? हलवा बाजूच्याला काय म्हणायचं? परीक्षेमध्ये धीर धरून ठेवायचा आहे. काय धरून ठेवायचं आहे? काय धरून ठेवायचं आहे? काय धरून ठेवायचं आहे? सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ज्या ज्या वेळेस तुमची परीक्षा होणार आहे, ज्या ज्या वेळेस तुम्ही परेशानीमध्ये राहणार आहे, ज्या ज्या वेळेस तुम्ही संकटामध्ये राहणार आहे, ज्या ज्या वेळेस तुम्ही दुःखामध्ये राहणार आहे, ज्या ज्या वेळेस तुम्ही अडचणीमध्ये राहणार आहे, त्या प्रत्येक अडचणीमध्ये तुम्हाला काय धरून ठेवायचं आहे? काय धरून ठेवायचं आहे? हा जो शब्द आहे ना, धीर, खूप मोठा आहे. हालेलुया. धीर म्हणजे काय? पेशन्स. धीराला इंग्लिश मध्ये काय म्हणता? पेशन्स. काय म्हणता? पेशन्स म्हणजे तुमची सहनशीलता. काय तुमची? आणि जी आज लोकांमध्ये काय नाहीये? सहनशीलता. काय नाहीये? कारण कशामुळे सहनशीलता नाहीये? सगळ्याला काय वाटतं? मॅगी किती मिनिटांमध्ये बनती? 30 मिनिटात. ती 2 मिनिटांमध्ये. किती मिनिटांमध्ये? मॅगी किती मिनिटात बनती? म्हणून लोकांना पण काय वाटतं? आपल्या जीवनामध्ये पण काय नाही राहिलेलं? धीर नाही राहिला. काय नाही राहिला? लगेच काय वाटतं? सगळ्याला लगेच असं बदललं पाहिजे. सगळं कसं बदललं पाहिजे? लगेच प्रार्थना केली की लगेच बदललं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण हे शक्य आहे का? जर तुम्ही धीर धरून येत, तुम्ही काय धरून येत? हे खूप महत्वाचं आहे. बाजूच्याला परत एकदा म्हणा, धीर धरायचा आहे. काय धरायचं आहे? काय धरायचं आहे? धीर धरायचा आहे. काय धरायचं आहे? बिलकुल धीराला सोडायचं नाही. कशाला नाही सोडायचं? धीराला काय करायचं नाही? धीर धरून राहायचं. कसं राहायचं? हालेलुया, हालेलुया. कारण तुम्हाला माहिती आहे काय सांगितलंय? धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. कशी परिपूर्णता? कशी परिपूर्णता? जी कधी न संपणारी, ज्याच्यामध्ये खंड नाहीये, ज्याच्यामध्ये काय नाहीये, तर ती परिपूर्णता कशी? एकदम अखंड. कशी? एकदम. आता एक सिंपल सांगतो. मी काय सांगितलं? एक परीक्षा होती, ती कशासाठी? जी परीक्षा आहे ती परीक्षा यासाठी आहे की तुम्हाला ती परीक्षा काय करणार आहे? घडवणार आहे. काय करणार? तुम्हाला बनवणार आहे. काय करणार आहे? आणि ती परीक्षेमध्ये तुम्हाला जर पास व्हायचंय तर तुम्हाला काय धरून ठेवायचं आहे? हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे.
आणि दुसरी एक परीक्षा आहे, ती जी परीक्षा आहे ती माणूस स्वतः आपल्यावर काय करून घेतो, ओढवून घेतो. दोन परीक्षा. एक परीक्षा देव आपल्याला त्या परीक्षेतून घेऊन जातो. कशातून घेऊन जातो? कारण तो आपल्याला धीराने आपल्याला सहन करायला शिकवतो आणि आपल्याला बनवतो. पण या धीरामध्ये जर लोकांनी धीर सोडला तर मग सगळं काय होऊन जातं, खंड पडून जातो त्या गोष्टींमध्ये. काय पडून जातो? आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. परिवार एक देवामध्ये आलं. परिवार कशामध्ये आलं? प्रार्थना करायला लागलं, वचन वाचायला लागलं, फास्टिंग करायला लागलं, बाप्तिस्मा घेतलं, सगळं झालं आणि प्रभूमध्ये चालायला लागलं. प्रभूमध्ये काय करायला लागलं? अचानक त्यांच्या घरामध्ये त्यांचे वडील आजारी पडले. वडील काय पडले? आणि मग आजारी वडील पडले आणि सगळं परिवार वडिलांसाठी काय करत होता? प्रार्थना. काय करत होता? काय करत होता? लक्ष देत आहे सगळे. काय करत होता? प्रार्थना करत होते. प्रार्थना करत होते आणि वडिलांसाठी प्रार्थना करत होते. परिवार प्रार्थना करत होतं. सगळे देवामध्ये होते आणि वडील आजारी पडले आणि वडील काय झाले? वारले. वडील काय झाले? आणि मग लगेच त्यांनी प्रार्थना करणं काय केलं? सोडून. प्रार्थना करणं काय केलं? म्हणजे जिथं ज्या परीक्षा ज्यावेळेस होती त्यावेळेस तिथं धीर धरायचा होता, त्यावेळेस त्यांनी काय केलं? धीर काय केला? काय केला? येशू नाही, प्रार्थना नाही, वचन नाही, काहीच नाही. आणि काय केलं? देवाला दूर झाले देवापासून. काय झाले? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मला एक सांगा, तुम्ही ज्या जगामध्ये, तुम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये, तुम्ही ज्यावेळेस देवातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये नाहीये, तर त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये संकट येणार नाही का? येणार आहे का नाही? प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येणार आहे. बायबलमध्ये काय सांगितलंय की एक शहाणा व्यक्ती होता, त्याने आपलं घर कशावर बांधलं? खडकावर. कशावर बांधलं? आणि एक मूर्ख व्यक्ती होता, त्याने आपलं घर कशावर बांधलं? वाळूवर. कशावर बांधलं? आणि दोन्ही घरांवर वारा आणि पाऊस आणि पूर सगळ्या गोष्टी आल्या. तर मला सांगा, कोणतं घर जे आहे ते राहिलं आणि कोणतं घर जे ते काय केलं? ढासळून गेलं. हालेलुया. जे घर कशावर होतं? खडकावर. कशावर होतं? जे घर कशावर होतं? जे घर कशावर होतं? जे घर खडकावर आहे. खडक म्हणजे येशू ख्रिस्त आहे. तुमच्या जीवनात लाख दुःख येतील, लाख संकट येतील, लाख परेशान्या येतील आणि तुम्ही जगामध्ये जर राहिले तरी पण परेशान्या, तरी पण संकट, तरी पण दुःख तुमच्या जीवनामध्ये येणार. म्हणजे कोणी गॅरंटी देणार आहे की नाही आम्ही आता येशूमध्ये नाही येत आणि आमच्या जीवनात संकट येणार नाही, दुःख येणार नाही, एकदम मजेमध्ये सगळं टुमटुमीत एकदम चांगलं चालणार आहे? आहे कोणाला गॅरंटी? प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट, दुःख, परेशान्या काय येणार आहेत. हालेलुया. एक बहीण गेली एका पास्टरकडे आणि म्हणे, पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा की माझ्या जीवनामध्ये कुठलंच टेन्शन नाही राहावं, मला कुठल्याच समस्या माझ्या जीवनात येऊ नये. पास्टर गेले आणि पास्टरने काय प्रार्थना केली? येशू प्रार्थना कर दे, मरून जाऊ दे हिला. काय करू दे? कारण त्याच्यानंतरच तिच्या जीवनामध्ये काय येणार नाही? दुःख आणि हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजे तुमच्या जीवनात परेशानी, संकट, दुःख येणार आहे. पण जर तुमचं घर खडकावर आहे, म्हणजे तुम्ही येशूमध्ये, तर तुम्ही एकदा पडाल, दोनदा पडाल, पण तुम्ही सपशेल पडणार नाही. परमेश्वर परत तुम्हाला उठून उभा राहण्याची काय देईल? ताकद आणि शक्ती देईल. हालेलुया, हालेलुया. आता ते परिवार देवापासून दूर गेलं. येशूचा काही लॉस झाला का? येशूचा काही लॉस झाला का? उलट तेच परिवार देवापासून दूर गेलं म्हणून त्यांना परत देवामध्ये येण्यासाठी, परत रिटर्न येण्यासाठी 1-2 वर्ष लागले. त्या 1-2 वर्षामध्ये त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकट, अनेक समस्या, अनेक दुःख यायला लागले आणि नंतर त्यांना कळलं की जिवंत परमेश्वर खरा येशू ख्रिस्त आहे. ते परत येशूमध्ये आले आणि परत येशूमध्ये काय करायला लागले? प्रार्थना करायला लागले. हालेलुया, हालेलुया. याच्यामध्ये फरक काय झाला तुम्हाला माहिती आहे? याच्यामध्ये फक्त काय फरक पडला? ते लवकर ज्या गोष्टी जवळ पोहोचणार होते. हालेलुया. मला पैठणला जायचंय. मला कुठं जायचंय? कुठं जायचंय मला? आणि मी धरलाय रस्ता कोणता? वायगाव, इकडून राटगाव, इकडून कोणतं? नारायणगाव, आणि इकडून चाललोय मी कुठं? पैठणला. कुठं चाललोय? आणि मला तो पण रस्ता आहे कोणता? डायरेक्ट इसरवाडी भाटान, तिथून डायरेक्ट काय? पैठण. आता माझ्या हातात आहे
जर मी येशूला सोडते आणि मी मग जगामध्ये जाते आणि मी देवावर नाराज आहे, कारण माझ्या जीवनात परीक्षा आल्या, कारण माझ्या जीवनात समस्या आल्या, माझ्या जीवनात संकट आले आणि मी देवावर नाराज झालो आणि मी देवाच्या परीक्षेमध्ये काय धरला नाही? धीर धरला नाही. काय धरला नाही? आणि मी काय केलं नाही? आनंद केला नाही. मी उलट जास्त काय करायला लागलो? दुःख करायला लागलो. काय करायला लागलो? आणि मी देवाचा हात सोडून दिला. मी नाराज झालो येशूवर. आता येशू काय प्रार्थना ऐका ना, येशू काय होऊ द्यायना नाही, काही उत्तर यायना नाही, उलट घरामध्ये आजार येऊ लागले, उलट अजून परीक्षाने चालू झाल्या आणि मी येशूला काय केलं? सोडून दिलं. काय करून दिलं? मला एक सांगा, मी जर येशू मध्ये असतो, इसरवाडीपासून डायरेक्ट हायवे मी कुठे गेला असतो? पैठणला. कारण मी येशूच्या गाडीमध्ये बसलोय. कुठं बसलेलो आहे? येशूच्या गाडीमध्ये बसलो. इसरवाडी बसून डायरेक्ट मला येशू कुठं सोडणार आहे? पैठणला. एकदम काहीच रोड खडतर नाही, काहीच नाही, परेशानी नाही, समस्या नाही. आणि ज्यावेळेस मी इथून माझ्या मनाने निघलोय, माझी गाडी घेऊन इथून चाललोय, सगळा खडतर रस्ता, धूळ सगळी, तसा गेलो कुठे गेलो? नारायणगावला. तिथं जरा स्टॉप घेतला, तिथून पुढे चाललो, तिथून अजून परत खराब रस्ता, परत पुढे गेलो, कुठे गेलो? राडगावला. परत तिथून पुढे कुठे गेलो? कातपूर पाड्याला. आणि तिथून परत कुठे गेलो? मेन पाड्याला लागलो. तिथं मेन पाड्याला लागल्यावर मग मला कळलं, अरे येशू मला गरजेचं आहे. मला काय गरजेचं आहे? मग परत येशूच्या गाडीत बसलो आणि कुठे गेलो? मग पैठण. मग मला सांगा, सगळेच जण डायरेक्टली परमेश्वराच्या द्वारे सार्वकालिक जीवनामध्ये जाणार आहे. हालेलुया. स्वर्गात जाणार आहेत. स्वर्गामध्ये काय? पण इम्पॉर्टंट काय? तुम्ही कशा पद्धतीने तुमचा जो प्रवास आहे तो कशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहे? पूर्ण करणार आहे. हालेलुया. देवावर नाराज होणार आहे, देवाने थोडस काही केलं म्हणून तुम्ही देवाला सोडून देणार आहे, किंवा तुम्ही ज्या काही गोष्टी करणार आहेत. तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही इथं काय सांगितलंय? वर्ड काय वापरलाय? की धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता, कशातही तुम्ही काय न होता, बाजूच्याला बोला, तुला कशातही तू काय होणार नाही? कमी पडणार नाही. काय पडणार नाही? तुला कुठल्याही गोष्टीची काय पडणार नाही? कमी पडणार नाही. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही कशाला धरून बसणार आहेत? धीराला. कशाला बसणार धरून? खरंच मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, धीर खूप महत्वाची गोष्ट आहे. मी माझ्या जीवनामध्ये धीर धरून परमेश्वरामध्ये राहिलो आणि खरंच परमेश्वराने त्याचं उत्तर आज तुम्ही या चर्चमध्ये बसलेले आहेत. हालेलुया. ज्यावेळेस परीक्षा माझी होत होती, ज्यावेळेस मी संकटातून जात होतो, सगळे लोक म्हणले होते आता संपलंयच. आता काय झालं? संपलं. मिनिस्ट्री संपली, घरातल्यांनी काढून दिलं, सगळं संपलंय, आता काहीच करू शकत नाही, आता काहीच कामाचं नाही. हालेलुया. आणि मी 2 वर्ष जॉब करत होतो, काम करत होतो, आणि मनामध्ये दररोज संध्याकाळी प्रेयरला बसायचो, त्यावेळेस देवाजवळ काय करायचो? रडायचो. देवाजवळ काय करायचो? की देवा हे काय? आणि देव मला काय म्हणता? ही तुझी काय वेळ, मी तुला काय करत आहे? तयार करत आहे. मी तुला काय करत आहे? मी तुला काय करत आहे? आणि खरं सांगतो, 2 वर्ष देवाने असं तयार केलं, मी एवढं पेशन्स धरून राहिलो, आणि 2 वर्षानंतर देवाने असं बाहेर केलं, असं बाहेर काढलं, असं लॉन्च केलं की देवाने अद्भुतरित्या परमेश्वराने परत त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये रिस्टोर केलं. आणि आता अशी मिनिस्ट्रीमध्ये रिस्टोर केलं, चर्च मंडळी, देवाची सेवा, सगळं काही परमेश्वराने काय केलं? 2 वर्षाच्या नंतर दिलं. हालेलुया. पण जर मी त्या परीक्षेमध्ये जर मी म्हणलो असतो, कशाचा काय परमेश्वर, मी एवढं देवाचं करत आहे, एवढ्या गोष्टी करत आहे, आणि माझ्या जीवनामध्ये काय चालू आहे? प्रॉब्लेम चालू आहे. काय चालू आहे? काय चालू आहे? आणि मी सोडून दिलं असतं, तर मी देवाच्या अखंड परिपूर्णतापर्यंत काय झालो नसतो? पोहोचलो नसतो. हालेलुया. 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 सोनं माहिती आहे तुम्हाला? सोनं. हालेलुया. किती जणांना माहिती आहे सोनं? असं कोणीच नसेल ज्याला काय माहित नाहीये सोनं. काय माहित नाहीये? हालेलुया. तुम्हाला माहिती आहे बायबलमध्ये काय सांगितलं? आपण याकोबाचं पत्र, पेत्राचे पहिले पत्र काढू यावेळेस आणि वाचूया यावेळेस. पहिला अध्याय 7वं वचन. मोठ्याने यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्यापेक्षा मौल्यवान अशी तुमच्या विश्वासाची परीक्षा येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत व्हावी. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
हालेलुया. हालेलुया. मोठ्याने हालेलुया. हालेलुया. काय सांगितलं? नाशवंत सोन्याची, सगळेजण माझ्या मागे म्हणते, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत व्हावे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, सोन्याची सुद्धा परीक्षा होती. सोन्याची काय होती? सोन्याला एकदम तपत्या भट्टीमध्ये काय केलं जातं? एकदम तापवलं जातं, आणि ज्यावेळेस ते तापतं त्यावेळेस निखळ सोनं, जे खरं सोनं आहे ते काय होतं? बाहेर पडायला लागतं. हालेलुया. आणि लोखंड त्या तपत्या भट्टीमध्ये काय करू शकत नाही? टिकू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. मग तुमचा आणि माझा जो परमेश्वरामध्ये धीर धरून जो विश्वास आहे तो कशासारखा आहे तुम्हाला माहिती आहे? खऱ्या सोन्यासारखा आहे. कशासारखा आहे? कशासारखा आहे? तुम्हाला आणि मला परमेश्वर त्या किमती सोन्यासारखं काय करत आहे? उजवळते. काय करत आहे? महिमेमध्ये घेऊन जाते. तुमच्या विश्वासाची परमेश्वर काय सांगत आहे? तुमच्या विश्वासाची जे आज तुम्ही परीक्षेत उतरणार आहे, तुमच्या विश्वासाची काय होणार आहे? पारख होणार आहे. तुमच्या विश्वासाची काय होणार आहे? पारख होणार आहे, परीक्षा होणार तुमच्या विश्वासाची. आणि त्याच्यात जर तुम्ही टिकून आहे, त्याच्यात जर तुम्ही काय शेवटपर्यंत, कधीपर्यंत? बाजूच्याला म्हणायचं, शेवटपर्यंत तुला विश्वासात टिकून राहायचंय. कशात टिकून राहायचंय? कशामध्ये टिकून राहायचंय? जर तुम्ही शेवटपर्यंत विश्वासात टिकले तर बायबलमध्ये काय सांगितलंय? ज्यावेळेस येशू ख्रिस्त प्रकट होणारे त्या स्वतः येशू तुमची प्रशंसा, तुमचा गौरव व मान यासाठी तुम्ही काय होणार आहे? कारणीभूत होणार आहे. हालेलुया. म्हणजे देव तुमची काय करणार आहे? प्रशंसा करणार आहे. काय करणार आहे? विचार करा. माणसं ज्यावेळेस तुमची प्रशंसा करता ती फक्त कुठपर्यंत सीमित असते? या जगापर्यंत. कुठपर्यंत? कुठपर्यंत? तुम्ही बघितलं असेल, 12वीचे लेकर पास होता आणि 1 वर्षभर त्यांचे बोर्डवर काय लागते? फोटो लागतात. परत पुढच्या वर्षी दुसरे 12वीचे ते, आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी दुसऱ्या लेकरांचे बोर्ड लागतात. जे मागचे 12वीचे झाले त्यांचे लागतात का मग? म्हणजे इथं जो तुम्हाला मान मिळणार आहे, इथं जो तुम्हाला गौरव मिळणार आहे, तो गौरव कसा राहणार आहे? मर्यादित राहणार आहे. कसा राहणार आहे? फक्त तो वर्षानुवर्ष बदलत राहणार आहे. या वर्षी तुमचा गौरव होईल, पुढच्या वर्षी तुमच्यापेक्षा बेस्ट कोणीतरी करेल, त्याचा गौरव होईल, त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा बेस्ट कोणी करेल, त्याचा गौरव होईल. तुमचा गौरव त्यावेळेस काय होऊन जाईल? त्याच्या समोर एवढा काही मोठा राहणार. पण देवाचा स्वर्गामध्ये तुम्ही जे परमेश्वरासाठी या पृथ्वीवर ज्या परीक्षेतून जाते, सदा सर्व काळ स्वर्गामध्ये तुमचा गौरव सदा सर्व काळ होत राहणार आहे. हालेलुया. 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 म्हणून प्रियांनो, खूप महत्वाचं आहे. पहिली परीक्षा जी मी तुम्हाला सांगतो ती परीक्षा कशासाठी होती? की देवाला आपल्याला कसं बनवायचंय? परिपूर्ण. कसं बनवायचंय? बाजूला म्हणतो तुला परिपूर्ण बनायचंय. काय बनायचंय? काय बनायचंय? म्हणून परीक्षेमध्ये असताना काय धरायचंय? धीर. काय धरायचंय? कारण तुम्हाला माहितीये, या परीक्षेत ज्यावेळेस तुम्ही टिकून राहणार आहे ना, देव तुम्हाला एक खास गोष्ट देणार आहे. एक काय देणार तुम्हाला? पाहिजे का तुम्हाला खास गोष्ट? किती जणांना पाहिजे? किती जणांना पाहिजे सांगा बरं? खास गोष्ट किती जणांना पाहिजे? ज्यावेळेस तुम्ही परीक्षेत टिकून राहणार आहे ना, देवा तुम्हाला खूप चांगली गोष्ट देणार आहे. आणि ती काय गोष्ट तुम्हाला माहिती आहे? आपण यावेळेस वचन काढूया. याकोबाच्या पत्राचा 1ला अध्याय आणि 12वं वचन आपण यावेळेस वाचूया. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्या प्रभूने देव केलेल्या जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. हालेलुया. हालेलुया. काय सांगितलं? जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य आहे. जो माणूस कशामध्ये टिकतो? बाजूच्याला म्हणायचं, तू जर परीक्षेत टिकला तर तू काय राहणार आहे? आशीर्वादित. काय राहणार आहे? काय राहणार आहे? जो कोणी परीक्षेमध्ये टिकतो तो काय होतो? आशीर्वादित. काय होतो? आणि जो परीक्षेमध्ये आपला काय सोडतो? धीर. काय सोडतो? काय सोडतो? त्याच्या जीवनावर काय येतात? श्राप.
त्याच्या जीवनामध्ये काय येतं? काय त्याच्या जीवनामध्ये? कशामुळे श्राप येतात? कारण ज्यावेळेस तो परीक्षेत पडतो, धीर सोडून देतो, तो देवाला काय करतो? दोष द्यायला लागतो. काय द्यायला लागतो? काय द्यायला लागतो? असं कोणी आहे का जे परीक्षेमध्ये आणि त्यांचा धीर सुटलाय आणि ते लगेच देवाच्या नावाला धन्यवाद देणारे म्हणून? आहे कोणी असं? प्रत्येक व्यक्ती काय करतो? परीक्षेत असताना देवाला काय देतो? दोष देतो. काय देतो? म्हणून हे सगळ्यात मोठं आज वचन आहे प्रियांनो, की तुम्हाला ज्यावेळेस तुमची परीक्षा होणार आहे ना, त्या परीक्षेमध्ये तुम्हाला काय धरून ठेवायचं आहे? धीर. काय ठेवायचं आहे? जेवढा तुम्ही धीर धरताल तेवढं तुमच्या फक्त टाइमाला तुमच्या परिस्थितीला काय म्हणायचंय? हा पण टाइम काय होणार आहे? निघून जाणार. हा पण टाइम काय होणार आहे? मी माझ्या प्रॉब्लेम मध्ये जे असतो मी त्यावेळेस फक्त एकच म्हणायचो, देवा हा जो टाइम आहे ना, जो कठीण आहे, जो एकदम परेशानीचा आहे, हा टाइम जास्त दिवस राहणार नाही. देवा या टाइमाला पण लवकर जावं लागेल आणि तू चांगली वेळ माझ्या जीवनामध्ये काय करणार आहे? घेऊन येणार आहे. हालेलुया, हालेलुया. पण जर तुम्ही तिथं धीर सोडला तर तुमच्या जीवनामध्ये काय राहणार नाही? आशीर्वाद. काय राहणार नाही? मग काय सांगितलं? जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देव केलेला जीवनाचा मुकुट. कोणता मुकुट? कोणता मुकुट? कोणता मुकुट? जर तुम्ही परीक्षेत टिकले तर देव तुम्हाला जीवनाचा काय देणार आहे? मुकुट देणार आहे. काय देणार आहे? काय देणार आहे? काय देणार आहे? मुकुट असतो. तुम्ही बघितलं, राजा असतो, त्याच्या डोक्यावर काय असतो? क्राऊन असतो. काय असतो? तसा परमेश्वर जे धीरामध्ये टिकून राहतात, परीक्षेत टिकून राहतात, त्यांच्या डोक्यावर जीवनाचा काय घालतो? मुकुट. काय घालतो? जीवनाचा. हालेलुया, 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 हालेलुया. कारण इथं काय सांगितलंय? जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देव केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. हालेलुया. म्हणजे काय? तुम्ही ज्या या क्लासमध्ये ना पहिलीच्या, तर तुम्हाला जर दुसरीला जायचंय तर तुम्हाला परीक्षेमध्ये काय करायचंय? टिकून राहायचंय. काय राहायचं तुम्हाला परीक्षेमध्ये? तुम्हाला ही जी परीक्षा आहे तुमची, या परीक्षेत तुम्हाला पेपर लिहायचं नाही, या परीक्षेत तुम्हाला चिटिंग करायची नाही, या परीक्षेत तुम्हाला कुठल्याही गोष्टी करायच्या नाही. फक्त या परीक्षेत तुम्हाला काय करायचंय? धीर धरायचं. काय करायचंय? ना कुठला अभ्यास आहे, ना कुठला काहीच हे नाहीये. फक्त या परीक्षेत एकच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे काय? पेशन्स. काय? आज सगळ्यात जास्त घर का बरं तुटत आहे तुम्हाला माहिती आहे? त्याच्या मागचं कारण काय आहे? लोकांमध्ये काय नाहीये? सहनशीलता नाही. काय नाहीये? काय नाहीये? कोणी कोणाचं ऐकायला काय नाहीये? याने इकडून आरे केलं की त्याचं तिकडून लगेच काय होतं? आणि मग लगेच दोघांचे काय होतं? भांडण. आणि लगेच दूर होतं आणि लगेच काय म्हणता? मला आता तुझ्यापासून काय पाहिजे? डिवोर्स. काय पाहिजे? काय पाहिजे मला? मला तुझ्या बरोबर काय करायचं नाही. हालेलुया, हालेलुया. आणि अगोदरच्या काळामध्ये आपण बघतो की लोक जे होते पेशन्स धरून राहत होते. कसे राहत होते? कसे राहत होते? एकदम धीर धरून सहन करत राहत होते. काय करत राहत होते? बघा, जुन्या लेडीजला विचारा, त्यांचे नवरे किती मारायचे, किती काय काय गोष्टी करायच्या, तरी पण बायका काय करायच्या? धीर धरून राहायच्या. काय करायच्या? हालेलुया, 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 हालेलुया. कशामुळं? कारण त्यावेळेस या जगामध्ये जे आता पाप वाढते, काय वाढते या जगामध्ये? आणि सैतान लोकांच्या डोक्यामध्ये किंवा लोकांच्या मनामध्ये काय गोष्टी टाकत आहे? हा, तुम्ही बघा या दिवसांमध्ये सगळ्यात जास्त डायव्होर्स केस वाढत आहेत. काय वाढत सगळ्यात जास्त? आणि ट्रेंड झालेला आहे जगाचा. काय झालेला आहे? ट्रेंड झालाय जगाचा. काय झालेला आहे? काय झालेला आहे? ट्रेंड म्हणजे काय? की जगामध्ये सगळीकडे तेच चालू आहे सर्रस. काय? की नाही जमत आहे, थोडं आरे तुरे झालं की लगेच काय करा? सोडून द्या. काय करून द्या? आणि बाकीचे लोक आहेत त्याच्यामध्ये अजून काय करायला? सोडून द्या. काही कामाचे नाही. काय करून द्या? वेगळे होऊन जा. काय होऊन जा? या जगामध्ये लोक जोडायला कोणीच नाही राहिलेलं. सगळे लोक कशासाठी राहिलेले? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून या पती पत्नीची म्युच्युअल अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. त्यांना देवाचं वचन माहिती असणं गरजेचं आहे.
की तू पण सहन कर आणि मी पण काय करणार आहे, आणि आपण आपल्या नात्याला एक टाइम देऊ. त्या टाइमाने सगळ्या गोष्टी काय होणार आहे, बदलून जाणार. हालेलुया. म्हणून कोणीही एकदम स्ट्रॉंगली लगेच आरे केलं की लगेच काय करायचं नाही, सहन करायचं. काय करायचं, काय करायचं. येशूने पण काय केलं, सहन केलं. येशूने काय केलं, आणि सहन केल्यामुळे येशूने आपले सगळे पाप स्वतःवर घेतले. त्याला चापकाच्या फटक्याने मारत होते, त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट घालत होते, हातामध्ये कुऱ्हाड खेळत ठोकत होते. त्याला एवढं मारलं तरी त्याच्या तोंडातून ब्र शब्द सुद्धा काय आला. काय करत होता तो, सहन करत होता. काय करत होता, कारण त्याला माहित होतं मी जर आज सहन करणार आहे, मी जर आज काय करणार आहे, तर मी गौरव बघणार आहे खूप मोठा. हालेलुया. येशूने सहन केलं आणि त्याच्या सहन करण्याच्या द्वारे येशू मेला आणि मरणातून तो काय झाला, जिवंत झाला. काय आला, आणि त्यांनी तुम्हाला आणि मला सुद्धा त्या मरणातून काय केलं, जिवंत केलं. त्यांनी कोणासाठी सहन केलं, आपल्यासाठी. कोणासाठी. जर त्यांनी सहन नसतं केलं ना, तर तुम्हाला माहितीये येशू पण मेला असता, आणि येशू पण पापामध्ये मेला असता, आणि येशू पण मरणातून काय झाला नसता, जिवंत. आणि तुम्ही आणि मी सुद्धा मरणातून काय झालो नसतो, जिवंत. आणि कोणीच आपण इथं येऊन काय झालो नसतो, बसलो नसतो. हालेलुया. पण येशूने काय केलं, सहन केलं. येशूने काय केलं, काय केलं येशूने. आणि आपल्याला पण काय शिकवलंय, आपल्याला पण काय करायचंय, सहन करायचंय. काय करायचंय, काय करायचंय. कारण की धीरामुळे काय होतं तुम्हाला माहितीये, धीरामुळे आपल्या विश्वासाची पारख होती आणि आपण परीक्षेमध्ये टिकून राहतो. आणि परीक्षेमध्ये टिकल्यामुळे आपलं गौरव आपला काय होणार आहे, आपल्याला जीवनाचा मुकुट आपल्याला काय होणार आहे, भेटणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून महत्वाचं काय प्रियांनो, आपल्याला कशामध्ये टिकायचंय, परीक्षेमध्ये. कशामध्ये, कशामध्ये टिकायचंय. बाजूच्या काय म्हणतं, आपल्याला कशामध्ये टिकायचंय, कशामध्ये. हालेलुया. आता पहिली परीक्षा कशासाठी होती, आपल्याला देव काय करत आहे, बनवत आहे. देव आपल्याला काय करत आहे, देव काय करते आपल्याला, देव आपल्याला काय करत आहे, देव आपल्याला बनवत आहे. म्हणून आपल्याला धीरामध्ये काय करायचंय, टिकून राहायचंय. आता दुसरी परीक्षा आहे. दुसरी परीक्षा काय आहे, कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले. कशात घातले, देवाने कशात घातले, मला कशात घातले, मोहात घातले. असे म्हणून, असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टीचा काय होत नाही, मोह होत नाही. देवाला कोणत्या गोष्टीचा मोह होत नाही, कोणत्या गोष्टीचा, कोणत्या गोष्टीचा. हालेलुया. काय सांगितलंय, कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टीचा काय होत नाही, मोह होत नाही. काय होत नाही, मोह म्हणजे काय तुम्हाला माहितीये, टेम्पटेशन. काय म्हणतात त्याला, मोह म्हणजे काय तुम्हाला माहितीये, की तुम्ही एखाद्या गोष्टीकडे काय होता, ओढल्या जाता. काय केलं जातं, तुम्ही बघितलं असेल, जो हवा होती ती नेहमी कशाकडे जात होती, त्या फळाकडे. कशाकडे जात होती, आणि ती त्या फळाकडे जाऊन बघायची, आणि बघितल्यामुळे तिच्या मनामध्ये काय व्हायला लागला, त्या गोष्टीचा मोह व्हायला लागला. काय व्हायला लागला, काय व्हायला लागला. आणि ती दररोज जायची त्या फळाकडे आणि ती बघत राहायची, आणि बघून बघून तिला काय व्हायला लागला, मोह व्हायला लागला. आणि म्हणून काय सांगितलंय, की तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही, तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो. कशाने ओढला जातो, मोहामध्ये जो माणूस आहे ना, तो कशाने ओढला जातो, वासनेने. कशाने ओढला जातो. किती प्रकारची वासना आहे, 3 प्रकारची. किती प्रकारची, वेगवेगळ्या वासना आहेत, पण मेजर वासना किती आहेत, 3. किती वासना आहे, बाजूच्याला म्हणा, 3 वासना आहेत. किती वासना आहे. आज जे पण सगळ्या जगामध्ये प्रॉब्लेम चालू आहेत ना, या 3 वासनेमुळे चालू आहेत. कोणत्या वासनेमुळे, किती वासनेमुळे. पहिली वासना, डोळ्याची वासना. कशाची वासना, बोला, डोळ्याची वासना. कशाची वासना, कशाची वासना, डोळ्याची वासना. दुसरी वासना आहे शरीराविषयीची वासना. कशाची वासना, कशाची वासना. आणि तिसरी वासना आहे संसाराविषयीची हुशारकी. कोणती वासना, कोणती वासना, 3 वासना आहे. किती वासना, पहिले कोणती,
दुसरी कोणती? आणि तिसरी कोणती? संसाराविषयीची हुशारकी. हे सर्व जग या वासनाच्या मोहामध्ये काय झालेलं आहे? पडलेलं आहे. पहिले काय करता? डोळ्याने काय करता? बघतो. आता ऍडव्हर्टाईज ज्यावेळेस आपण डोळ्याने बघतो तिच्यामध्ये दाखवता की फेअर अँड लवली क्रीम लावल्याने काय होतं? गोरं होतं. कंटिन्यू आपण टीव्हीवर काय बघतोय? फेअर अँड लवलीची ऍडव्हर्टाईज येते, फेअर अँड लवलीची ऍडव्हर्टाईज येते, फेअर अँड लवलीची ऍडव्हर्टाईज येते. लगेच घरातले काय म्हणता? ते जाऊन आपल्याला काय घेऊन या. झाले का गोरे कोणी? पण काय बघितलंय? काय बघितलंय? हवा नेहमी जायची, त्या फळाकडे बघायची आणि तिला वासना व्हायची की हे फळ मला काय करायचंय? हे फळ मला काय करायचंय? दारू पिणारा जातो मित्रांसोबत, कधीच पहिल्यांदा दारू नाही पिणार तो. मित्रांसोबत फक्त जाणार आहे आणि बसणार आहे आणि बघत राहणार आहे की कसा तो ग्लास उचलतो, कसा तो दारू पितो, त्याच्या गळ्याच्या खाली जाते आणि त्याच्या शरीरात जाते आणि तो कसा काय करायला लागतो? झिंगायला. हालेलुया. कधीच पहिले पिणार नाही, फक्त तो त्याच्या मित्रांसोबत काय करेल? जाईल आणि त्या गोष्टीला काय करेल? बघेल. हालेलुया. आणि बघून बघून ती मोह त्याला कशाकडे घेऊन जाईल? वासनेकडे. कशाकडे? पहिले काय करेल? डोळ्याने. हालेलुया. हा जो डोळा आहे ना, आपल्या शरीराचा डोळा जो आहे ना, प्रकाश. काय आहे? हे जे डोळे दिसतात काय? बॅटऱ्या जे आहेत काय? हे काय आहेत? आपल्या प्रकाश. हा काय आहे? जर तुम्ही अंधाराकडे पाहत राहणार आहे ना, तर तुमच्या डोळ्यातून काय येणार आहे? मध्ये अंधार. काय येणार आहे? पण जर तुम्ही डोळ्याने प्रकाशाकडे बघणार आहे तर तुमचं पूर्ण शरीर काय होणार आहे? प्रकाशित. हालेलुया. तुम्ही इंस्टाग्रामवरचे व्हिडिओ बघत राहणार आहे, चुकीचे रील्स बघत राहणार आहे, ते तुमच्या डोळ्यामध्ये जाऊन तुमच्या शरीरात जाणार आहे आणि ते तुमच्या शरीरामध्ये काय करणार आहे? ज्या गोष्टी करायच्या नाही त्या गोष्टी करायला तुम्हाला काय करणार आहे? भाग पाडणार आहे. कारण तुम्ही बघून 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 त्या गोष्टीला कुठं घातल्या? आपल्या शरीरात. हालेलुया. कुठून गेले ते? आपल्या डोळ्याने. कुठून गेले? आपल्या. हालेलुया. हालेलुया. म्हणून काय सांगितलंय? मोह जे ते आपल्याला वासनेकडे ओढतो आणि जी वासना आहे ती माणसाला काय करते? भुलवून टाकते. माणसाला काय करून टाकते? वासना. माणसाला वासना काय करून टाकते? सिंपल आहे ना, विचार करा. एक पती आहे, त्याला आपल्या घरामध्ये काय आहे? पत्नी. त्याला आपल्या घरामध्ये काय आहे? देवाने काय सांगितलंय? एक पती आणि देवाने त्याच्या पत्नीला, दोघा पती पत्नीला एकत्र केलंय. त्यांचं सगळ्यांदेखत लग्न झालंय, ते एकत्र आहेत. देवाने त्यांना एक केलंय आणि त्यांनी बघितलं त्याच्या सोबत राहणारे सगळे जे लोक आहेत, तो ज्या वातावरणामध्ये राहते त्यांच्यामध्ये एक्स्ट्रा मॅरेज अफेअर चालू आहे. काय चालू आहे त्यांच्यामध्ये? काय चालू आहे? एक्स्ट्रा मॅरेज अफेअर. काय चालू आहे? एक्स्ट्रा मॅरेज अफेअर म्हणजे माहितीये की पत्नी असताना सुद्धा दुसऱ्या परस्त्री बरोबर काय करायचंय? जाऊन राहायचंय. तिला आपली पत्नी म्हणून तिच्या सोबत काय करायचे? संबंध करायचे. ती पत्नी नाहीये, फक्त तिच्या बरोबर काय करायचंय? हे कशामुळे झालं? तो जो त्याच्या मित्रांसोबत आहे, त्या मित्रांकडनं ऐकून, जगातल्या गोष्टीला ऐकून, हे गोष्ट करणं काही चुकीचं नाहीये, पाप नाहीये, म्हणून त्या गोष्टी करण्यासाठी तो काय करते? जाते त्या गोष्टींकडे. हालेलुया. 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 म्हणजे त्याला त्या गोष्टीचा मोह होते. त्या गोष्टी त्याला काय होते? दारू पिणार काय म्हणतो? आज लास्ट आहे, आज मी काय करणार आहे? आता सोडून देणार आहे. आता काय करणार आहे? आणि उद्यापासून आता मी काय करणार नाही. उद्यापासून मी काय? पण त्याचं जे शरीर आहे, त्याचं शरीर जे पापाचं काय झालेलं आहे? गुलाम. कशाचं गुलाम झालंय? ते शरीर त्याला कुठं घेऊन जातं? दारूकडं. कुठं घेऊन जातं? कुठं घेऊन जातं? कारण त्याचं शरीर जे पापाचं काय झालेलं आहे? व्यभिचार करणार आहे. तो म्हणतो मी आजपासून नाही करणार, कारण मला दिसत आहे माझे बायका आहे, माझे लेकरं आहे, माझं घर आहे, सगळं आहे. त्याच्यामुळे माझी नाचक्की होते, मला लोक नावं ठेवते, माझी सगळीकडे थुथू होते, सगळ्या गोष्टी होते. तो म्हणत आहे काय की उद्यापासून मी गोष्ट करणार. पण काय ओढत आहे त्याला? त्याच्याकडे मोह. काय ओढत आहे? आणि सगळ्यात जास्त काय ओढत आहे? शरीराच्या वासना. काय ओढत आहे? शरीराच्या. काय ओढत आहे त्याला? शरीराच्या. आणि मग तो कुठं ओढवला जातो? पापाकडे. कुठं ओढवला जातो? म्हणून काय सांगितलं? मोह. अगोदर काय येतो माणसाच्या जीवनामध्ये? मोह.
एका एका स्कीम मध्ये एवढे पैसे टाका, एवढे काय टाका, मग त्याच्यामधून तुम्हाला काय होतील, खूप जास्त पैसे येतील, खूप जास्त काय होतील. मला आपण काय म्हणतो, अरे खूप जास्त येणार आहे का, मग काय करतो आपण, काय करतो, हालेलुया हालेलुया. कशात ओढवला गेलो, मोहामध्ये, कारण मला काय येणार आहे खूप जास्त, हालेलुया. आणि मग तो त्या मोहात ओढवला जातो, आणि मग मोहात गेल्यानंतर कशाला जन्म देतो, वासना. काय करते त्याला, वासना त्याच्याकडे काय करते, ओढती. कशाकडे ओढती, इथं काय सांगितलंय, प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व काय केला जातो, भुलवला जातो. काय केला जातो, बोला बाजूच्याला, भुलवल्या जातो. काय केला जातो, पहिले काय तो मोह, पहिले काय तो, काय तो पहिले मोठ्याने काय तो, नंतर काय येते वासना, काय येते, आणि त्या वासनामध्ये जाऊन तो भुलवला जातो. दारू पितो, जिंकतो, आणि तो काय होऊन जातो, विसरून जातो. व्यभिचार करतो, त्याच्यामध्ये जातो, सगळ्या गोष्टी, बायका लेकरं सगळं काय होतं, विसरून जातो. अनेक चुकीच्या गोष्टींमध्ये जातो, सगळं जग काय होऊन जातो, विसरून जातो, भुलवला जातो. आणि पुढे काय सांगितलंय, जी वासना आहे, जी काय 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 ती काय होती, गर्भवती होती. ती काय होती, काय होती, म्हणजे प्रेग्नेंट होती. वासना काय होती, गर्भवती. काय होती वासना, वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते. कशाला जन्म देते, कशाला जन्म देते, कशाला जन्म देते. अगोदर दारू पित होता, आता दारू त्याला प्यायला लागली. काय करत होता, अगोदर दारू पित होता, आता दारू त्याला प्यायला लागली. म्हणून कुठं नालीच्या कडेला पडलेलं आहे, कुठं लांब पडलेलं आहे, त्याला घरातले लोक काय करतात, उचलून घेऊन. अगोदर काय करत होता, तो दारू पित होता, आता दारू त्याला काय करते, पिते. कशामुळं, अगोदर मोह आला, नंतर वासना आली, आणि त्या वासनेमध्ये भुलवला गेला, आणि म्हणून कशाला जन्म दिलाय, पापाला. कारण पाप काय झालंय, ती वासना काय आली, गर्भवती झाली. काय आली, म्हणून काय आलंय, गर्भवती होऊन पाप आलंय. काय आलंय, व्यभिचार करत होता, मग व्यभिचार करता करता कशाला, बायकोला कशाला राहू द्यायचं, किंवा याला कोणाला कशाला राहू द्यायचं, म्हणून काय केला, खून केला. काय केला, ऐकले असेल तुम्ही घटना माग, काय केला, खून केला. एका स्त्रीने एका परपुरुषाबरोबर आपल्या नवऱ्याचा खून केला, आणि त्याला कशामध्ये ठेवलं, ड्रामामध्ये. कशामध्ये, हालेलुया हालेलुया हालेलुया. कशामुळे ही गोष्ट झाली, मोह वासनेकडे घेऊन गेली, वासना परिपक्व होऊन भुलवले गेली, आणि नंतर वासना जी आहे ती गर्भवती झाली, आणि तिने कशाला जन्म दिला, पापा. कशाला जन्म दिला, आणि मग या पापामध्ये असताना काय सांगितलं पुढं, पापाला जन्म दिला, आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते. कशाला उपजवते, कशात उपजवते, पाप परिपक्व होतं, पाप काय होतं, आणि मग पापाच्या द्वारे माणसाच्या जीवनामध्ये काय येतं, मरण. काय येतं, आणि मग लोक काय म्हणतात, चांगला होता, लय प्रार्थना करत होता, सगळ्या चांगल्या गोष्टी होत्या, तरी पण त्यांना काय झालं, आणि देवाने काय केलं, त्यांना नेलं. देवाने त्यांना काय केलं, देव नेतो कोणाला, देव नेतो कोणाला, देव कोणाला मारतो का, कोण गेलं मोहात, कोण गेलं, स्वतः. वासनेमध्ये कोण ओढवलं गेलं, स्वतः. आणि जन्म, पापाला कोणी जन्म दिला, आणि मृत्यू पण कोणाच्या जीवनावर आला, याच्यात देवाची काही गलती आहे का. आणि लोक कोणाला नाव ठेवत बसले, कोणाला नाव ठेवत बसले, कोणाला नाव ठेवत बसले, देवाने एवढं आम्ही देवदेव करत होतो, आम्ही एवढं देवाच्या गोष्टी करत होतो, तरी आमच्या घरातल्या माणसाला देवाने काय केलं, काय केलं. देव कोणालाही मारत, देव मारण्यासाठी नाही आला, देव कशासाठी आलेला आहे, तारण्यासाठी. कशासाठी आला देव, तुम्ही बघा, प्रत्येक पहिली चोरी करताना त्याच्या अंतःकरणामध्ये मधून आवाज येतो, चोरी करू नको. काय करू नको, कारण हे पाप आहे. प्रत्येक खोटं बोलताना सगळ्यात पहिले त्याच्या अंतःकरणामध्ये आवाज येतो, हे चुकीचं आहे, करू नको. कोणाला फसवताना सुद्धा अंतःकरणातून आवाज येतो, तू कोणाचं तरी जास्त एक्स्ट्रा घेतलेलं आहे, त्याला नेऊन दे. पण आपण त्या अंतःकरणातल्या आवाजाला काय करतो, ऐकत नाही. काय करत नाही, कारण आपल्या डोळ्यासमोर काय असतो, मोह असतो.
काय असतो? आलेत ना एक्स्ट्रा पैसे, राहू दे मग, कशाला द्यायचे? आणि अंतःकरणातून काय चालू आहे? देऊन टाक, ते तुझे नाहीयेत, ते दुसऱ्याचे आहेत. त्याच्या जीवनामध्ये परेशान आहे. काय म्हणतो आपण? दुसऱ्याच्या जीवनामध्ये काय आहे? त्याला देऊन टाक. पण अंतःकरणातून आवाज येते, पण आपण त्या गोष्टीला काय करत नाही? काय करत नाही. आणि मग तुम्हाला माहिती आहे, त्यामुळं आपण कशात ओढवलं जातो? पापामध्ये. कशामध्ये? आणि पाप कशाला घेऊन येतं? मरणाला. कशाला घेऊन येतं? म्हणून 2 प्रकारच्या परीक्षा. किती प्रकारच्या? पहिली परीक्षा देव आपल्याला बनवण्यासाठी, आणि दुसरी परीक्षा आपण स्वतः जाऊन त्याच्यामध्ये फसतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो, शेजारच्याला म्हणायचं, कोणत्याही मोहात पडू नको. कशात पडू नको? तुमच्या अशा म्हणण्याने ते मोहात नाही, ते लगेच जाऊन मोहात पडन. जोरात त्याला काय म्हणायचं? कोणत्याही मोहात काय करू नको. आत्ताच चान्स आहे, आत्ताच चान्स आहे. त्या मोहापासून काय कर? पळ. त्या मोहापासून काय कर? जर पळाला तर तू काय होणार आहे? वाचणार आहे. जर नाही पळाला तर तू मरणार आहे डेफिनेटली. काय होणार आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग किती परीक्षा आहे? किती परीक्षा आहे? जर या परीक्षेतून जर वाचायचंय तर धीर धरायचंय. पहिली गोष्ट काय करायची? आणि दुसरी गोष्ट, मोहापासून, वासनेपासून, पापापासून काय करायचंय? दूर पळायचंय. काय करायचंय? तरच देव आपल्याला काय देणार आहे? गौरवी जीवनाचा मुकुट देणार आहे. काय देणार आपल्याला? हालेलुया, 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 हालेलुया. मग सगळ्याला चान्स आहे. सगळ्याला काय आहे? जर पडले परीक्षेत मोहामध्ये जाऊन, तर तुमचा काय होणार आहे? पण मोहापासून दूर राहणार आहे की नाही, मला त्या गोष्टीमध्ये काय करायचं नाही? जायचं नाही. काय करायचं नाही? सगळे माझे मित्र जाऊ, मैत्रिणी जाऊ, जग जाऊ, कोणी जाऊ, मी त्यांच्यापासून दूर राहील. मी कोणत्याही या गोष्टीमध्ये काय करणार नाही. तर तुम्ही वाचणार आहेत. तुम्ही काय होणार आहे? पण तुम्ही त्यांच्यासोबत ओढवल्या जाल आणि तुम्ही त्यांच्यासोबत भुलवल्या जाल तर त्यांचा पण नाश होणार आहे आणि तुमचा पण काय होणार आहे? हालेलुया, हालेलुया. म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की आपण अशा गोष्टींपासून काय राहायचंय? दूर राहायचं. हालेलुया. तर या प्रियांनो, आपण आपले नेत्र बंद करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, आम्ही धन्यवाद देतो प्रभू, आजच्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वादित केलंस. तू आम्हाला कुठल्याही परीक्षेमध्ये न पडण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य केलंस. प्रभू, परीक्षा तर आमच्या जीवनामध्ये होणार आहेत, पण त्या परीक्षेमध्ये टिकून राहण्यासाठी तुझं वचन आणि तुझी प्रार्थना आम्हाला सहाय्य करणार प्रभू. तू आम्हाला तुझा ग्रेस आणि तुझा फेवर देतेस, तू आम्हाला आशीर्वादित करतेस पिता. आम्ही तुला धन्यवाद आणि धन्यवाद देतो पिता. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक पिता. आमेन.